शंकेतभाई नमस्ते. नमस्ते. जेव्हा आम्ही तुमच्या गावामध्ये आलो होतो, बासंब्यामध्ये मार्गदर्शन केल्यानंतर आपल्या गावामध्ये फर्स्ट टाइम फक्त तुम्हीच आपले आरसीएम हरी संजीवनीचे प्रोडक्ट यूज करतात. हो. बरोबर आहे. बरोबर. 4-5 वर्षापासून आपण वापरायलो, मधात 1-2 वर्ष आपण वापरलं नव्हतं. तर यावर्षी आपण आता वापरायलो, आता वापरले यावर्षी 2024ला. बरोबर आहे. हो. आज रोजी आपण जे पाहायला आलेलो 2 मार्च 2025ला 2 मार्च 2025ला आज बघण्यासाठी आलेलो आहोत. हळदीचा माल काढणं चालू आहे. आपलं पूर्ण नाव संकेत प्रल्हादराव नागरे, राहणार बासंबा, तालुका तालुका हिंगोली, जिल्हा हिंगोली. तर आपण बरेच वर्षापासून हळद ही क्रॉप घेतो, बरेच वर्षापासून हळद ही क्रॉप घेतो. तर गेल्या वर्षी आपण म्हणजे वापरलं नव्हतं 2023ला. तर 2023ला वापरलं नव्हतं. तर 2023च्या मालामध्ये आणि वापरलेल्या आरसीएम हरी संजीवनीच्या प्रोडक्टमध्ये म्हणजे 2 ड्रिचिंगा केल्या होत्या, 3 स्प्रे केले होते. त्याच्यात बुरशीनाशक, टिकर, मायक्रोन्यूट्रिएंट, ह्युमिक टॉनिक सगळं आपल्याला दिलं होतं. बरोबर आहे. तर पूर्ण वापरला, पूर्ण कोर्स घेतला होता आपण 7,500 रुपये एकरीचा. तर 7,500 रुपये एकरीचा आणि मार्केटचा आपण थोडंफार आणून खत वगैरे कमी केले होते 30%. तर 30% खत कमी करून बी आणि आपलं प्रोडक्ट वापरल्यामुळं आज काय फरक वाटायला आपल्याला याच्यामध्ये? माल फुकर पण झालेला आहे. हा, म्हणजे शेंगाची जाडी, शेंगाची क्वालिटी, शायनिंग, चमक, फनी पूर्ण टोटल. आणि विशेष म्हणजे जी लागवड आहे ही आपली तिपणीवरची लागवड आहे. तिपणीवरची लागवड आहे, बेडवरची नाहीये. तिपणीची लागवड असताना पण आपल्याला या प्रकारचा माल निघायला आहे. बरोबर आहे. म्हणजे शायनिंग आहे, चमक आहे, कलर आहे, जाडी आहे. कोणत्याही फणीला बघितलं तर आपण सारखं निघाले, एक सारखं निघाले पूर्ण टोटली, आहे का नाही? बघा. हा, तर याच्याहून आपल्याला भारतातल्या दुसऱ्या शेतकऱ्यांना हे वापरायला पाहिजेत का नाही, अनुभव घ्यायला पाहिजेत का नाही? अनुभव घ्यायला पाहिजेत ना. आज 3 दिवसापासून वेतन चालू आहे, पूर्ण चालू झालेलं आहे. तर आतापर्यंत पूर्ण किती डॉलर निघला माल? ही 4थी टोली चालू आहे. 3 टोल्या निघल्या आतापर्यंत, ही 4थी चालू आहे. अजून माल बरेच वेचण्याचा बाकी राहिलेला आहे. बरोबर आहे. तर याच्यावरून भारताच्या दुसऱ्या शेतकऱ्यांना हे अनुभव घ्यायला पाहिजेत का नाही घ्यायला पाहिजेत? घ्यायला पाहिजेत ना. अर्धा एकर, 1 एकर अनुभव घ्यायला पाहिजेत ना. आता आपण मधात 1 वर्ष गॅप मारल्यामुळे आपल्याला कळालं, 1 वर्ष वापरलंच नाही. तर अवरेज किती झाला होता? कमी आला होता. काकाजी आपलं नाव पूर्ण? प्रल्हाद कोंडलिकराव नागरे, राहणार बासंबा, हा, तालुका जिल्हा हिंगोली. तर तुम्ही प्रॅक्टिकली करता, शेती पूर्ण टोटली करत राहता. तुमचं बघून आता मुलगा सांभाळायला आहे. तर तुम्हाला काय वाटायला काकाजी आपल्या हळदीमध्ये आता? माल चांगला भरपूर बी लागलेला आहे. हा, आणि चमक बी आहे, पुन्हा जाडी बी वाढली हा, जाडी, शेंगाची जाडी, माल भरपूर लागला, जाडी आहे, सर्वच आहे. आणि विशेष म्हणजे काकाजी आपल्या हळदीला पाणी कमी पडलं होतं. 2 पाणी कमी पडले तरी बी मालात काही फरक पडला नाही. तरी पण मालात काही फरक पडला नाही. बरोबर आहे. 2 पाणी कमी. लास्टचं तुम्ही पाणी जे डिसेंबरच्या 1 तारखेला दिलं, त्याच्यानंतर पाणीच दिलं नाही. सरासरी लोक जे 25 जानेवारीला एंड करत असतात पाण्याचं. परंतु आपल्याला पाणी न कमी पडल्यामुळे बी ऑलरेडी याच्यावर काही दुष्प्रभाव दिसत नाही. म्हणजे कुठला बी माल घ्या, कसा बी माल घ्या, सगळ्यासारखं आपल्याला माल पूर्ण घेणं चालू आहे टोटली. म्हणजे पूर्ण बेडनं टोटल माल निघाला. सगळीकडे आपण पाहिलो टोटल माल निघाला. तर याच्यावरून दुसऱ्या शेतकऱ्यांना काकाजी, पाहुणे रावणे, सोयऱ्यादाना यांना अनुभव घ्यायला पाहिजेत का नाही? एकदा अर्धा एकर, 1 एकर अनुभव घ्यायला पाहिजेत का नाही? बिना खताची शेती करायला पाहिजे. हा, आपलंच वापरायला पाहिजे. आपलंच वापरायला पाहिजेत. रासायनिक खत कमी करायला पाहिजेत. आहे का नाही? रासायनिक आपण आता दरवर्षी जे वापरायलो, आणि विशेष म्हणजे तेवढी जमीन जी आहे हलकी भारी आहे काका, हलकी भारी आहे का नाही? हलकी भारी जमीन आहे आपली, तरी पण माल सारखा निघाला, आहे का नाही? तर याच्यावरून काकाजी दुसऱ्या शेतकऱ्यांना जे आहे तुम्ही काय सल्ला देऊ शकता? दुसऱ्या शेतकऱ्यांना एवढा सल्ला आहे की जे आपण जे आरसीएम हरी संजीवनीचे प्रोडक्ट जे वापरायले आणि भरपूर तुमचं प्रमाणात वापरायला पाहिजेत. हा, शासनानं कोणतेही निर्णय घेतलेले आहेत, तर त्याने सुद्धा जैविक शेती करायला पाहिजे. जैविक शेतीकडे डायव्हर्ट व्हायला पाहिजेत, आहे का नाही? कन्वर्ट व्हायला पाहिजेत काकाजी. जैविककडे आपण जोपर्यंत वळणार नाही तोपर्यंत आपल्या जमिनीचा सेंद्रिय कार्बन बी मेंटेन होणार नाही, जमिनीमध्ये भुसभुसपणा पण येणार नाही, आहे का नाही? धन्यवाद, थँक्यू.